हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आता ना सकाळचं म्हणजे सगळी कामं आवरल्यात। मी कुणालच्या स्कूलमध्ये पेटीएम आहे म्हणजे पॅरेंट्स मीटिंग तिथं चालले आहे। बघूया आता काय काय सांगतायत मॅम। आता ना त्यांच्या लास्ट म्हणजे फायनल एक्झाम जवळ आले आहेत, त्यासाठीच पॅरेंट्स मीटिंग वगैरे असेल। तर ते म्हणजे कोणता अभ्यास येईल, काय 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 गोष्टी, तर ते सगळं सांगतात ह्या म्हणजे महिन्यात। तर चला जाऊया पॅरेंट्स मीटिंगला। खूप दिवसातून आज मी साडी नेसली, कारण थंडी होती। आजकाल थोडी थंडी कमी आली आहे, तर मस्त आज साडी वगैरे नेसून चाललंय। चला तर मग जाऊया आपण आणि बघूया कुणालच्या पॅरेंट्स मीटिंगमध्ये काय काय सांगतायत। अजून 5 मिनिटं आहेत। चला तर जाऊया खाली, उन्हामध्ये थांबते 5 मिनिटं। आणि आता इथं मी खाली आले होते, म्हटलं चला 5 मिनिटं आहे थोडं उन्हामध्ये बसूया। तर इथं माझ्या मैत्रिणी बघा, माझी ना साडी थोडीशी अशी व्यवस्थित नव्हती, तर त्या मला हेल्प करत आहे दीदी। आणि ह्या दीदी पण नवीन आहेत। माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत ना त्या सगळ्या नवीनच आहेत, पण असं वाटतच नाही की त्या आत्ताच नवीन 5-6 महिने झाला आल्यात। असं वाटतं की आमची भरपूर दिवसापासून ओळख आहे। आता फौजी नाहीत ना, तर काही आहे म्हणजे पाहिजे नको सगळ्या गोष्टी विचारतात, खूप म्हणजे काळजी घेत आहेत। खूप छान वाटतं। चला आता साडी वगैरे ठीक झाली, जाऊया आपण कुणालच्या पॅरेंट्स मीटिंगला। चला आता जाऊया। मला ना 12:30चं टायमिंग दिलं होतं, प्रत्येक पॅरेंट्सला टाईम दिले, कारण एकत्र सगळे आलेत की गर्दी होती। तर आता कुणाल ना रडेल। चला जाऊया आणि बघूया। मी घरातून निघताना ना थंडी नाही वाजली, आता बाहेर आल्यानंतर थंडी वाजते, कारण बाहेर हवा आहे ना, त्यामुळं घरामध्ये कसं हीटर वगैरे असतं, त्यामुळे जास्त काही थंडी नाही वाजली। चला आता कुणालच्या स्कूलच्या मी जवळच आले आहे। कुठं खेळायचं? इथं खेळ, इथं खेळ, मी तुला घुमवतो। इथं याच्यावरती बस, तुला मी गोल 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 बस ना बाबू एका जागेला। आणि आज ना येल्लो डे होता, तर आज कुणालनं येल्लो जॉकेट घातलं होतं। चल बाबू। आणि कुणालच्या मॅमला वगैरे भेटून झालं, आणि आता इथं बघा कुणाल खेळत आहे, कारण थोडा वेळ त्याला खेळायचं होतं। म्हटलं चल खेळून घे, परत आपण घरी जाऊया। आणि चालले बघा मस्त त्याचं चक्रीमध्ये फिरायचं। चला मग थोडं त्याला खेळून दे आणि आपण परत घरी जाऊया। आणि मला घरी जाऊन बाकीची कामं आवरायची आहेत। थोडा वेळ मी इथं एका साईडला बसते। आणि आता ना कुणालचं एका साईडला खेळायचं चाललंय, तोपर्यंत मी इथं बसते। आणि छान होतं पॅरेंट्स मीटिंग। आता ना त्यांच्या एक्झाम आहेत, त्यामुळं मॅमनं बोलवलं होतं, कारण मुलांना कसं अभ्यासाचं टाइम टेबल हे सगळं दिलंय। चला आता जाऊया घरी। कुणालला ना जेवढा वेळ खेळवल थोडं कमीच। चला। आणि आता आम्ही घरी चाललो होतो। कुणालला ना अजून खेळायचंच होतं, कसं स्कूलमध्ये असल्यानंतर त्यांना जेवढं टाइम असतं ना तेवढंच खेळायला मिळतं, पण आज मम्मी बरोबर आहे तर जेवढं पाहिजे तेवढं खेळायला मिळते मुलांना। त्यामुळे तो म्हणत होता मम्मा थांब अजून थोडा वेळ खेळतो। आणि स्कूलमध्ये कसं सर्व मुलांना तेवढंच टायमिंग देतात, असं नाही का आपण एकाच वेळ म्हणजे जास्त वेळ बसू शकतोय। पण आज कसं कोण काय बोलत नाही, किती पाहिजे तेवढं मुलांना खेळता येते। आणि बघा हे काय घेतलंय हातामध्ये, रस्त्यानं जाताना ना काही ना काही तर हातामध्ये पाहिजेच, रिकामा काही चालत नाही। रोज स्कूलमधून येताना जाताना ह्याचं रोडवरती असं काही ना काही तर चालूच राहते। चला आता घरी जाऊया, थोड्या वेळात आता आपण घरामध्ये पोहोचलच। चला तर जाऊया आपण घरी। आणि चला आता घरी पोहोचलोय। आता ना मला स्वयंपाक बनवायचा आहे, खूप कंटाळा आलाय। पहिलं मी साडी वगैरे चेंज करते, त्याच्यानंतर ना स्वयंपाक बनवते। फक्त आता चपातीच राहिल्यात, तर गरम गरम चपाती बनवीन आणि कुणाला पण देईन खायला। कुणाल तिथं जास्त वेळ खेळत बसला, त्यामुळे लेट झाला, 1:30 वाजले। अजून लवकर मी आले असती, पण चला काय नाही, कारण अर्णव तर लेटच येणार आहे, त्यामुळे स्वयंपाक थोडा लेट झाला तरी काही हरकत नाही। आता आले कुणालची पण बघते, कपडे वगैरे चेंज करते, मी पण साडी चेंज करते, लगेच स्वयंपाक बनवते। खूप दमल्यासारखं होतं, कारण जायचं यायचं, त्यामुळं चला करा ब्लॉग कंटिन्यू। आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला, साडी वगैरे चेंज केली। चला आता मी पटपट चपाती बनवून घेतो। अर्णव तर लेट येणार आहे, पण कुणालला ना भूक लागली आहे, तर चला त्याला मी चपाती वगैरे बनवून देते, मी पण जेवण करून घेते।
आणि आता ना 2:30 वाजल्यात. माझं कुणालचं जेवण झालंय. अर्णव अजून स्कूलमधून आला नाही, किचन अजून आवरलं नाही, कारण तो आला ना मग त्याला मी एक चपाती गरम गरम बनवून देईन. आणि सकाळी राजम्याची भाजी वगैरे बनवली होती, कुकरमध्ये भात आहे. तर मी आणि कुणालनं जेवण केलंय. आता मला कुणालला झोपवायचं आहे, कारण तो नाही झोपला ना तर मग खूप चिडचिड करतो. संध्याकाळी अभ्यास पण करणार नाही आणि जेवण पण करणार नाही, कारण संध्याकाळी वेळ होतोय. मग चला तर आता मग जेव्हा अर्णव येईल ना तेव्हा त्याला चपाती वगैरे बनवीन. आता मी कुणालला वगैरे झोपवते. आणि त्याच्यानंतर ना कुणालला मी झोपवलं. थोडंफार घरातली कामं आवरली, अजून भांडे वगैरे नव्हती क्लीन केली, कारण अर्णव आल्यानंतर सगळी भांडे रिकामे होतील. चला म्हटलं चला खाली जाऊन थोडंसं उन्हामध्ये बसूया. आणि हलकं हलकं ऊन आहे तर खूप छान वाटतंय. आणि माझी फ्रेंड आहे ना एमपीच्या दीदी, त्यांना आज वेलफेअरसाठी जायचं होतं. सर्वांनाच जायचं होतं, पण आता इथं फौजी नाहीत ना, त्यामुळे मी जास्त वेलफेअरला वगैरे जात नाही. तर माझ्या फ्रेंड वगैरे निघाल्यात. चला म्हटलं थोड्या वेळ आहेत त्यांच्याबरोबर मी गप्पा वगैरे मारते, आणि नंतर अर्णव येईलच. मग मी अर्णवसाठी चपाती वगैरे बनवायला घरी जाईन. आणि बघा इथं अर्णव आलाच होता. चला मग जाऊया आपण आता घरी. आणि चला आता अर्णवला मी जेवायला वगैरे दिलं, भांडे वगैरे क्लीन केलं, कपडे घेऊन येऊया. कुणाल पण उठलाय, त्याला आपण थोडंसं खेळ. आणि आता मी खाली कपडे वगैरे आणायला गेलो होतो. तर ह्या खाली दिदी आहेत ना, त्या पण आज एकट्याच होत्या. तर त्या म्हटल्या इथं बसूनच आता तुम्ही कपडे वगैरे फोल्ड करा, माझ्यासोबत गप्पा पण होतील आणि तुमचे कपडे पण फोल्ड करून होतील. आणि आज त्यांनी ना मला सॉक्स कसे फोल्ड करायचे, जसं की आपले बघा 2 सॉक्स असतात, इकडे तिकडे पडतात, सापडत नाहीत, तर ते एकत्रच ठेवायचे आणि व्यवस्थित फोल्ड करायचे. ही ट्रिक पण त्यांनी मला म्हणजे शिकवली होती. आणि आता इथं ना मला वाटतं कुणाल शूट घेत आहे, त्यामुळे थोडं वाकडं तिकडं कसं पण घेतोय. चला काही नाही. आता बघा इथं माझे कपडे वगैरे फोल्ड करायची चालली होती. खूप अशी कपडे आहेत. तर मस्त आता इथं उन्हामध्ये बसून ना मी कपडे फोल्ड करत आहेत. इथं सगळ्या चेअर दिसत असतील, कारण ह्या वेळेस आम्ही सगळ्याजण इथं मस्त गप्पा वगैरे मारत बसतो. पण काही माझ्या फ्रेंड आहेत त्या आज वेलफेअरसाठी गेल्या आहेत, आणि काही आहेत तिथं. तर बघा ही अशी सॉक्सची एक ट्रिक आहे. सॉक्स एकावरती एक ठेवायचे, एक थोडासा वरती एक थोडासा खाली असं ठेवायचं. आणि आता खायच्या इकडून वरतून ना आपण त्याला छान असा फोल्ड करत घेऊन जायचं. जास्त पण मोठं नाही फोल्ड करायचं, बारीक बारीक घडी मारत असं फोल्ड करून घेऊन जायचं. आणि लास्टला इथं हा दुसरा सॉक्स पकडून ह्याच्या आतमध्ये हे सगळं असं रोल ठेवायचा. आणि हे सॉक्स बघा छान असे एकत्र ठेवायला पण येत आहेत, जसं की आपल्याला इझिली सापडतील. नाही सकाळ सकाळचं कसं होतं, एक सॉक्स सापडतो दुसरा सापडत नाही. आणि मी सगळे सॉक्स आहेत ना ते असेच करून ठेवले. आता मी वरती आली, खाली बसून थोड्या गप्पा मारल्या मैत्रिणींच्या सोबत, कपडे वगैरे पण फोल्ड झालेत. आणि आता मला चहा प्यायचा आहे. तर चला म्हटलं चहा घेते, मुलांना दूध पण देते. भांडी पण सगळी कपाटाला लावायची. मगाची भांडी वगैरे सगळी मी क्लीन करून गेलो होतो, आल्यानंतर झाडू वगैरे मारला. तर आता ना अशा प्रकारे माझा दिवस संपतो. थोडंफार मैत्रिणींच्या सोबत गप्पा, थोडंफार अर्णव कुणालला टाइम द्यायचं, घरात लावायचं. आणि आता संध्याकाळ झाली की थंडी वाजायला सुरुवात, त्यामुळे लगेच डोक्याला कॅप वगैरे घातल्या. आता मस्त गरमागरम चहा वगैरे घेतो. बाकीच्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्या वेलफेअरसाठी गेल्यात. आता इथं फौजी नाहीत ना, त्यामुळे मी वेलफेअरला जास्त करून जात नाही. बाकी आणि ज्या दुसऱ्या दिदी होते ना त्या नवीन आल्यात, त्यामुळे त्या पण नाही गेल्या. आणि बाकी सर्वांचा आज वेलफेअर आहे, तर सर्वजण वेलफेअरला गेल्यात. चला तर आता चहा वगैरे घेते आणि बघूया संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं. जास्त काय नाही, आज मी फक्त जिरा राईस बनवणार आहे. दुपारचं ना राजम्याची भाजी शिल्लक आहे, तर आज मस्त राजमा जिरा राईस खायचा. राजम्याची भाजी पण भरपूर अशी शिल्लक आहे. आणि आता इथं बघा किचन कट्ट्यावरती ना खूप अशी भांडे वगैरे होती, सगळा पसारा वाटत होता. तर किचन कट्ट्यावर काही ना काही त्रास असलं ना मला काही सुचतच नाही. तर पहिलं म्हटलं भांडे वगैरे सगळी कपाटाला लावूया, किचन कट्टा व्यवस्थित करूया. त्याच्यानंतर मी चहा वगैरे ठेवीन आणि मस्त चहा वगैरे घेईन मी. चला मग करा ब्लॉग कंटिन्यू. आणि चला आता आपला मस्त असा गरमागरम चहा बनवून रेडी आहे. जोपर्यंत संध्याकाळचा चहा घेत नाही ना तोपर्यंत दिवसभराचा थकवा जात नाही. एकदा चहा घेतलं ना परत आपल्या कामाला रुटीन सुरू. मला अजून डबे वगैरे ठेवायचे. चला मी चहा घेते, नंतर बोलते.
आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला. थोड्या वेळ अर्णवला कुणाला अभ्यासाला पण बसवलं आणि अचानक लाईट गेली. खाली दिदीने वगैरे नाही तर शेकोटी केली होती तर सगळे आवाज देत होते, आता लाईट गेल्या घरामध्ये काय करतेस. फौजी पण नाही, स्वयंपाक पण जास्त बनवायचा नाही, या बाहेर शेकायला. तर आता इथं मस्त आमच्या सगळ्यांचं शेकोटी करून शेकायचं चाललंय. थंडी म्हणाल तर आता थंडी थोडी कमी येत आहे, त्यामुळे जास्त कोण शेकोटी वगैरे करत नाही. पण आज लाईट पण गेली होती. माझ्याकडे चार्जिंगचे बल आहेत, ह्या दिदींच्याकडे नव्हते, त्यामुळे त्या सगळ्या म्हटल्या आता मस्त आता शेकोटीच करून इथं शेकत बसूया. सर्वांची मुलं वगैरे आणि आम्ही इथं सर्वजणी छान इथं आता शेकोटी शेकायचा आनंद घेत आहे. आता थंडी जात आहे तर छान वाटते. चला मस्त आता इथं आम्ही शेकोटी वगैरे शेकतो. थोड्या वेळाने लाईट आलीच तर करा ब्लॉग कंटिन्यू. आणि आता ना इथं लाईट वगैरे आली होती. चला तर आता थोड्या वेळ आम्ही शेकोटी शेकतो घरी जातो, कारण मला स्वयंपाक पण बनवायचा होता. तर आजचा व्हिडिओ असा होता. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र.